हा कोण आहे? तरी देखील योगेश कदम यांनी त्यांचं जे काही जजमेंट दिलेलं आहे, त्यांचे जे काही आदेश पारित केलेले आहेत, त्याच्यामध्ये हा माणूस किती सज्जन आहे, याला पैशाची ने-आण करण्यासाठी शस्त्र परवान्याची गरज आहे. अरे मोदी साहेबांच्या राज्यामध्ये किती कॅश घेऊन जायला परवानगी आहे? 2 लाखाच्या पुढे कॅश घेऊन जायला परवानगी नाही. 2 लाखाच्या पुढे घेऊन जायची असेल तर बँकेचं सर्टिफिकेट लागतं. आणि ह्यांनी म्हटलेलं आहे लाखो रुपयाची कॅश मला वाहतूक करावी लागते, मला द्यावे लागतात पैसे. ही लाखो रुपयाची कॅश आली कुठून? हे लाखो रुपये कोणाचे आहेत? ते कोणाला दिले जातात? आणि ज्या माणसावरती शस्त्र बाळगल्याचा गुन्हा आहे, बेकायदेशीर, ज्या माणसावरती खुनाचा गुन्हा होता, ज्या माणसावरती खंडणीचा गुन्हा होता, जरी तो न्यायालयातनं सुटला असेल तरी त्याची पार्श्वभूमी तर डागाळलेली आहे. आणि अशा डागाळलेल्या माणसाला गृहराज्यमंत्री सुनावणी घेतात आणि शस्त्र परवाना देतात. शस्त्र परवान्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, अपिलार्थी समृद्धी डेव्हलपर या नावाने बांधकामाशी संबंधित फर्म आहे आणि 15 वर्षापासून पुणे आणि अहमदनगर येथे ते बांधकाम काम करतायत. अहमदनगर येथे अपिलार्थी शेती होती. हे मिलेनियम नॅशनल स्कूल कर्वे नगर पुणे येथे क्रीडा शिक्षक म्हणून 20 वर्ष कार्यरत होते. मला सांगा, शिक्षकाची कारकीर्द हे डागाळलेली असते. शिक्षकाला कधी शस्त्र परवान्याची गरज लागते? अपिलार्थी यांनी बांधकाम व्यवसायामधील मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण करावी लागते. खरं तिथेच विचारायला पाहिजे होते की रोख रक्कम तुम्ही आणताय कुठून आणि ही कशासाठी द्यावी लागते? बँकेचं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी? हे सगळं विचारावं लागतं. आणि हे न विचारता अपिलार्थी यांचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायातील स्पर्धेमुळे काही व्यावसायिकांची त्यांचे शत्रुत्व निर्माण झाले होते. व्यावसायिकांशी शत्रुत्व नाहीये, हे गँग मधलं भांडण आहे. पुण्यात ज्या मोठ्या मोठ्या गँग कार्यरत आहेत, ज्या गँग वॉर पुण्यामध्ये चाललेलं आहे, आपल्याला माहिती आहे की मारणे गँग आहे, गायवळ गँग आहे, मोहोळ गँग आहे, आंदेकर गँग आहे. एवढ्या आणि छोट्या मोठ्या 70 गँग पुण्यात आहेत. आणि जर गँगस्टर असेल, दुसऱ्यांचे जीव घ्यायला ज्याला मजा वाटते, दुसऱ्यांचे हातपाय तोडायला ज्याला मजा वाटते, त्यांना स्वतःच्या जीवाची भीती आहे म्हणून सरकार परमिशन देते. हे सगळं जे काही केलेले आहे, अपिलार्थी यांच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात 3 गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे 2010-15 मधील आहेत. अपिलार्थी यांनी उपरोक्त गुन्ह्यातून दोषमुक्त केले असून न्यायालयाचे आदेश त्यांनी सादर केलेले आहेत. हे जरी दिलेले असले तरी त्याची पार्श्वभूमी ही पोलिसांनी सांगितलेली आहे ना तुम्हाला. ती रेकॉर्डर घेतली नाही का तुम्ही? ती रेकॉर्डर घ्यायला पाहिजे. त्याची जर पार्श्वभूमी तुम्ही सांगितलेली आहे, पोलिसांनी दिलेली आहे, पोलिसांनी ही ऑर्डर रिजेक्ट करताना पूर्ण रिझन सकट ऑर्डर रिजेक्ट केलेली आहे. म्हणजे पोलीस